तुमच्या ह्या सवयी कंगाल करूनच सोडणार. 99% लोकांना माहिती नाही. नंबर 1 आहे, बसताना पाय हलवण्याची सवय असेल तर मोठे नुकसान होईल. नंबर 2 आहे, देवघरे टॉयलेटच्या भिंतीला चिटकून करू नका. नंबर 3 आहे, दिवा आणि अगरबत्ती करताना घरात कोणी झोपलेलं नसावं. नंबर 4 आहे, अंघोळ न करता देवाला स्पर्श करणे टाळावे आणि मंदिरात जाणेही टाळावे. नंबर 5 आहे, बरेच लोक आपल्या घराच्या उंबऱ्यावरती बसून जेवण करतात. प्रत्येकालाच वाटत असतं की आपल्या घरात गरिबी येऊ नये, आपण सुखी असावे. तसेच आपल्या घरात माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा या देवीचा आशीर्वाद आणि वास सतत आपल्या घरात असावा. कमेंटमध्ये तुम्ही सुद्धा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. रोज नित्य नियमाने देवांची पूजा करा. शक्यतो देवघर हे टॉयलेटच्या भिंतीला चिटकून लावू नका. रोज नित्य नियमाने देवांची पूजा करा. शक्यतो देवघर हे टॉयलेटच्या भिंतीला चिटकून करू नका. तसेच शक्य असल्यास देवघर हे ईशान्य कोपऱ्यात ठेवा. तसेच या गोष्टी करू नका जसे की औदुंबर, वड आणि पिंपळ या झाडांच्या खाली मला किंवा मूत्र विसर्जन करू नका. त्याचबरोबर अशा सुद्धा गोष्टी तुम्ही टाळाव्यात जसे की सूर्योदय किंवा सूर्यास्त होण्याच्या वेळेस घरात झोपू नये. संध्याकाळी दिवा आणि अगरबत्ती करते वेळेस घरात कोणी झोपलेले नाही याची नक्की खात्री करून घ्यावी. या दोन्ही वेळा ह्या माता लक्ष्मीच्या आगमनाच्या असतात. तसेच आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च करणे टाळावे. बरेच लोक आपल्या घराच्या उंबऱ्यावरती बसून जेवण करतात. तसेच लक्ष्मी येण्याच्या वेळेस मुख्य दाराच्या उंबऱ्यावरती बसून इतरांशी वादविवाद म्हणजेच भांडत बसतात. अशा घरात सुद्धा माता लक्ष्मीचे आगमन होत नाही किंवा घरात आलेला पैसा सुद्धा जास्त काळ टिकत नाही. घरात झोपताना सुद्धा काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. आपले पाय दक्षिण दिशेला करून झोपावे. सर्वात महत्त्वाचे, ज्यावेळी आपण अशुद्ध असू अशा वेळी आपण देवाची पूजा करावी नाही. तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात भाग घेऊ नये. अशुद्ध म्हणजे काय तर आपण आंघोळ न करता देवाला स्पर्श करणे टाळावे, मंदिरात जाणे टाळावे. जर का आपल्याला सुतक असेल तरी सुद्धा या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.